हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2024 मध्ये जो 8 फेब्रुवारी सेकंड शिफ्टला शिपाई पदाचा पेपर झाला होता, तो पेपर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, तर सुरुवातीला आपण कोणत्या सब्जेक्टला कोणत्या विषयावर किती प्रश्न आले होते ते पाहून घेऊया. तर यामध्ये पहा, भूगोल या विषयावर 5 प्रश्न आले होते. मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणला 5 प्रश्न आले होते, जो आपण 7 मे 2024चा चौथ्या शिफ्टचा यापूर्वीचा पेपर पाहिला. त्यामध्ये देखील मराठी इंग्रजीला 5 प्रश्न होते. इतिहासाला 4 प्रश्न आहेत. सामान्य विज्ञानला कमी प्रश्न आले आहेत, यावेळी 3 प्रश्न आहेत. चालू घडामोडीला 3 प्रश्न आहेत आणि जे महत्वाचे जीके म्हणजे जे जीके कधीच बदलत नाही त्या जीकेला 3 प्रश्न आलेत आणि राज्यशास्त्र राज्यघटनेला 2 प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीच्या यापूर्वी आपण 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि हा चौथी प्रश्नपत्रिका म्हणजे 3 प्रश्नपत्रिका आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत आणि ही चौथी प्रश्नपत्रिका आज आपण पाहतोय. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. तर पहा, हा आता आहे जे प्रश्न आपण मित्रांनो ते चालू घडामोडी. ओके, चालू घडामोडी या टॉपिक वरील प्रश्न पाहतोय. तर गीतू अण्णा जोश खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? आणि एक तुम्हाला जर मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, जे क्रीडा घटक आहे त्यावर बऱ्यापैकी चालू घडामोडी विचारल्या जातात क्रीडा घटकावर. ओके, आणि प्रश्न जीकेचे प्रश्न देखील क्रीडा घटकाशी असे पॅरलल असतात. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. गीता अण्णा जोश खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बास्केटबॉल. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 बास्केटबॉल. ओके, गीतू अण्णा जोश या बास्केटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. त्या भारतीय महिला बास्केटबॉल संघाच्या माजी कर्णधार आहेत. ओके, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख खेळाडूंपैकी या एक आहेत. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने भारतातील रस्ते अपघात 2022 रोड ऍक्सिडेंट्स इन इंडिया 2022 हा अहवाल प्रसिद्ध केला आहे? तर ते मंत्रालय आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. राईट आन्सर ऑप्शन 4 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. ओके, भारतामधील रस्ते अपघातांशी संबंधित वार्षिक सांख्यिकी अहवाल रोड ऍक्सिडेंट्स इन इंडिया हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय प्रकाशित करतं. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. त्यानंतर पहा, सप्टेंबर 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांनी 3 दिवसीय रेल रोको आंदोलन सुरू केले आणि एमएसपी आणि पूर भरपाईची मागणी केली होती? तर ते राज्य आहे पंजाब. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पंजाब. पंजाबमधील शेतकऱ्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये 3 दिवसांचे रेल रोको आंदोलन केले आणि या आंदोलनामागे प्रमुख मागण्या होत्या एमएसपी किमान आधारभूत किंमत आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. तर पहा, इथून पुढे जे प्रश्न आहेत ते आपण भूगोल या घटकावर जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये इथून पुढे पाहतोय. ओके, तर पहा, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे साताऱ्यामध्ये. राईट आन्सर ऑप्शन 2 सातारा. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो आणि ते सातारा जिल्ह्यात आहे. आणि यासोबत महाबळेश्वर सोबत पाचगणी महाबळेश्वरच्या जवळच आहे, ते देखील महत्वाचं थंड हवेचं ठिकाण आहे सातारा जिल्ह्यामधील. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर रायगडमध्ये ऑप्शनमध्ये पाहूया. रायगडमध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे मित्रांनो? तर ते आहे माथेरान. बरोबर, माथेरान रायगडमध्ये आहे. ओके, त्यानंतर पुण्यामध्ये कोणतं ठिकाण आहे थंड हवेचं? तर लोणावळा खंडाळा. बरोबर, लोणावळा खंडाळा. आणि कोल्हापूरचा काय आहे? पन्हाळा. आणि कोल्हापूरचं कोणतं आहे? कोल्हापूरचं थंड हवेचं ठिकाण आहे पन्हाळा. बरोबर, अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर अमरावती आहे. पहा, अमरावतीचं देखील विचारलं जातं. अमरावतीचं आहे चिखलदरा. महत्वाचे पॉईंट सांगतोय, व्यवस्थित लक्षात ठेवायचे, ह्यावर प्रश्न येतोच. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. ओके, यामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे मित्रांनो? तर ते आहे म्हैसमाळ. ओके, म्हैसमाळ हे आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, महत्वाची ठिकाणे सांगितलेत. आणि सिंधुदुर्गमध्ये कोणतं आहे? सिंधुदुर्गमध्ये आहे आंबोली. बरोबर, आंबोली आहे सिंधुदुर्गमध्ये. आणि आंबोलीच महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्य
कोणत्या ठिकाणी होतं, तर ते आंबोलीमध्ये होतं. आंबोली कोणत्या ठिकाणी आहे? सिंधुदुर्गमध्ये. जवळजवळ 350 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस आंबोलीमध्ये पडतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो असं मी विचारलं तर ते असेल आंबोली. त्यानंतर जर महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे चेरापुंजी कोणते आहे असं जर मी तुम्हाला विचारलं, महाराष्ट्राची चेरापुंजी कोणते आहे, तर ते आहे आंबोलीच, बरोबर. आणि पहा, कोल्हापूर आणि सावंतवाडी, कोल्हापूर आणि सावंतवाडी या दोन ठिकाणांना जोडणारा घाट कोणता आहे, तर तो घाट आहे मित्रांनो आंबोली घाटच आहे. हे महत्त्वाचे पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचे, परीक्षाभिमुख महत्त्वाचे पॉईंट सांगितलेत. आता समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज म्हणजे तुमचा आता अभ्यास जवळजवळ होत आला असेल, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला असेल आणि तो अभ्यास तुम्ही रिवाईज कसा करायचा आहे मित्रांनो, तर तो आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून, जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करून, आणि याचसाठी आपण तुमच्यासाठी 12 टेस्ट घेऊन आलोय. आपलं जे स्मार्ट एक्झाम ॲप आहे, स्मार्ट एक्झाम ॲप आहे प्ले स्टोअरवर, त्या ॲपवर या आपण 12 टेस्ट घेतोय. आणि यामध्ये जो तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस आपण प्रॉपर वेने कंप्लीट म्हणजे प्रॉपर वेने घेतलाय आणि त्यावर आधारित या टेस्ट आहेत. आणि यावर आपण फुल एक्सप्लेनेशन देखील केलेले, म्हणजे कोणता प्रश्न चुकलाय, कोणता प्रश्न बरोबर आहे, का बरोबर का चूक, तर ते एक्सप्लेनेशन देखील आपण प्रश्नाच्या खाली डिटेलमध्ये दिले. त्यामुळे या 12 टेस्ट सॉल्व्ह करा, यासाठी फक्त आणि फक्त 49 इतकी माफक फी आपण ठेवली. कमी पैशात जास्त देण्याचा प्रयत्न आपण तुमच्यासाठी नेहमीच करत असतो आणि त्याच पद्धतीने या टेस्ट आहेत. स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करायचंय, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा प्ले स्टोअरवर डायरेक्ट स्मार्ट एक्झाम जरी टाकलं तरी ॲप येतंय. नंबर टाकायचा आहे, OTP येणार आहे, OTP पटपट टाकायचा आहे, लगेच टेस्ट सिरीज या सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे उच्च न्यायालय टेस्ट सिरीज दिसेल, त्यावर क्लिक करून बाय नाववर क्लिक करून लगेच टेस्ट सॉल्व्ह करायचे. दर बुधवारी आणि दर रविवारी आपण टेस्ट घेणार आहे. आत्ता सध्या 2 टेस्ट आहेत आणि बुधवारी एक झालेली, आता संडेला म्हणजे आज आपण आणखी एक टेस्ट अपलोड केलेली आहे. अशा 3 टेस्ट तिथे सध्या आहेत. आणि पुढच्या आठवड्यात आपण जास्तीत जास्त टेस्ट त्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक्झाम होईपर्यंत तुम्हाला 12 पेक्षा जास्त टेस्ट आपण तिथे देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे 49 रुपयामध्ये जवळजवळ तुमचा 450 ते 500 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. तुम्हाला किती मार्क पडतायत ते देखील कळतंय, कोणता सेक्शन आपला वीक आहे तो सेक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि याच पद्धतीचे आपण काही महत्त्वाचे 2000 वन लाईनर प्रश्न देखील बनवलेले होते. जसे की तुम्हाला माहिती आहे, तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा 2000 वन लाईनर प्रश्नांचा जो आपण महाप्रश्न संच बनवला आहे तो बऱ्याच मित्रांनी घेतलाय. तुम्ही देखील घ्या, त्याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. त्यामध्ये आपण मराठी शब्दसंग्रहाचे देखील 800 ते 900 प्रश्न ॲड केलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जवळजवळ 2900 प्लस प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त 69 रुपीजमध्ये आपण देतोय. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त 69 रुपीजमध्ये या 2900 प्लस प्रश्नांचा फायदा उठवा. आता पहा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? अति महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. राईट आन्सर ऑप्शन 2 नागपूर. आता पहा, पूर्वी म्हणजे जुन्या काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राची राजधानी होण्यापूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती? तर ती होती मध्य प्रदेशची राजधानी होती. हे तर लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला विचारतील महाराष्ट्राचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरतं? तर ते नागपूरमध्येच भरते. हे नागपूर संबंधीचे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे. समोरचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणती ब्रह्मपुत्रा नदीची डाव्या काठची मुख्य उपनदी आहे? तर ती आहे दिबांग. राईट आन्सर ऑप्शन 2 दिबांग. दिबांग नदी ही ब्रह्मपुत्रेची डाव्या काठाची प्रमुख उपनदी आहे. त्यानंतर सुबानसिरी, कॉमेंग आणि मानस या उजव्या काठाच्या उपनद्या आहेत. हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या वनांमध्ये सागवान, बांबू, साल, शिसम, चंदन आणि शिसव, चंदन आणि खैर अशी वृक्षराजी आढळते? तर ती वने आहेत दमट पानझडी वने. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 दमट पानझडी वने. दमट पानझडी वनांमध्ये सागवान, साल, शिसम, बांबू,
चंदन, खैर यांसारखी मौल्यवान वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. ही वने प्रामुख्याने मध्य भारतात आढळतात मित्रांनो. समोरचा प्रश्न पाहूया. हिमालयाच्या सर्वात बाह्य रांगेला काय म्हणतात? हिमालयाची जी सर्वात बाह्य रांग आहे मित्रांनो त्याला शिवालिक टेकड्या म्हणतात. राईट आन्सर ऑप्शन 4 शिवालिक. ओके, हिमालयाच्या प्रमुख 3 रांगा कोणत्या? हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. आता इथून पुढे जे प्रश्न आहेत ते आपण जे इतिहास या घटकावर जे प्रश्न विचारलेले आहेत ते पाहत आहे. तर मगधचा राज्यकर्ता अजातशत्रू. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, यापूर्वीचे 3 व्हिडिओ आपण जे टेस्टचे पाहिलेत, ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपण घेतलेत आणि याही पेक्षा वेगळे व्हिडिओ देखील आहेत. त्या सर्वाची व्हिडिओ लिंक आपण इथे आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तिथे जाऊन ते सर्व व्हिडिओ पाहायचे. परीक्षाभिमुख आहेत, महत्वाचे आहेत. मगधचा राजा अजातशत्रू आणि गौतम बुद्ध यांच्यातील संभाषणाचे वर्णन खालीलपैकी कोणते पीठक करते? तर ते पीठक आहे सुत्त पीठक. राईट आन्सर आहे सुत्त पीठक. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. केवळ एक सुत्त पीठक मध्ये गौतम बुद्धांचे जे उपदेश आहेत, प्रवचने आहेत आणि राजे महाराजांशी जे झालेले संवाद आहेत ते संवाद म्हणजे समाविष्ट करण्यात आलेत. अजातशत्रू आणि बुद्ध यांच्यातील संभाषणाचे वर्णन देखील सुत्त पीठक यामध्येच आढळतं. ओके, त्यानंतर विनय पीठक मध्ये काय आढळतं? तर भिक्षुणींची नियम आढळतात आणि धम्म पीठक मध्ये काय? तर तत्वज्ञान व मानसशास्त्रीय विवेचन आढळतं. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, रामायणाबद्दल पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? रामायणाबद्दल पुढीलपैकी योग्य विधान कोणतं आहे? तर पहा, रामायणाला शास्त्रीय संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून मानले जाते व त्याचे लेखक वाल्मिकी हे आदिकवी म्हणून ओळखले जातात. अगदी बरोबर आहे. ओके, त्यानंतर रामायण हे श्रीराम यांचे जीवनचरित्र आहे व त्यात 24,000 ओळी आहेत. तर हे देखील अगदी बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर. वाल्मिकी रचित रामायण हे संस्कृत साहित्यातील महान महाकाव्य मानलं जातं मित्रांनो. वाल्मिकी यांना आदिकवी म्हटले जातं आणि रामायणात भगवान श्रीरामांचे जीवनचरित्र वर्णन केले असून त्यात सुमारे 24,000 श्लोक ओळ्या आहेत. त्यामुळे दोन्हीही विधाने योग्य आहेत. समोरचा प्रश्न पहा, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट स्वाभिमान चळवळीचे संस्थापक कोण होते? तर ते होते E.V. रामास्वामी नायकर. राईट आन्सर ऑप्शन 3 E.V. रामास्वामी नायकर. E.V. रामास्वामी नायकर यांनाच म्हणतात पेरियार. यांनी तमिळनाडूमध्ये स्वाभिमान चळवळ सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट सुरू केली आणि या चळवळीचा उद्देश सामाजिक समता, जातीभेद निर्मूलन व आत्मसन्मान जागृती हा होता. इथं लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. ऋग्वेद हा खालीलपैकी कोणत्या कालखंडात संकलित करण्यात आला आहे? ऋग्वेद हा इसवी सन 1500 ते इसवी सन 1000 या कालखंडात संकलित करण्यात आला. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे आपल्या भारताचा. ओके, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोण राजाजी म्हणून लोकप्रिय होते? 1946च्या अंतरिम सरकारचे सदस्य होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. VIP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन आहे 3 C राजगोपालाचारी. ओके, तुम्हाला विचारतील स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत? तर ते आहेत C राजगोपालाचारी. ओके, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. तर C राजगोपालाचारी यांना राजाजी म्हणून ओळखले जातं आणि ते 1946च्या अंतरिम सरकारचे सदस्य होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले व एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल होते. आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हटलं तर लॉर्ड माउंट बॅटन हे होते आणि भारतीय म्हटलं तर C राजगोपालाचारी. हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं. समोरचा प्रश्न, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कल्पनेवर आधारित आहेत? इथून जे पुढचे प्रश्न आहेत ते राज्यशास्त्र या घटकावरील पॉलिटी या घटकावरील प्रश्न पाहतोय. तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कल्पनेवर आधारित आहे? तर ती समानता. राईट आन्सर ऑप्शन 1
समानता, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे वयाची अट पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जात, धर्म, लिंग, संपत्ती, शिक्षण यांचा भेद न करता मतदानाचा समान हक्क देणे ही संकल्पना समानतेच्या तत्वावर आधारित आहे. समोरचा प्रश्न पहा, 1655 मध्ये यापैकी कोणी पहिल्यांदा पेशी सेल शोधल्या? ओके, पेशी सेल कुणी शोधल्या तर त्या रॉबर्ट हुक यांनी. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 रॉबर्ट हुक. सन 1655 मध्ये रॉबर्ट हुक यांनी कशाचं तर कॉर्कच्या तुकड्यात सूक्ष्मदर्शकाखाली मधमाशांच्या पोळ्यासारखी रचना पाहिली आणि तिलाच सेल पेशी असे नाव दिले. त्यामुळे पेशीचा शोध कोणी लावला असं संबोधलं जातं? रॉबर्ट हुक यांच्याकडे पेशीचा शोध लावण्याचं श्रेय दिले जातं. समोरचा प्रश्न स्पॉन्जिला खालीलपैकी कोणत्या प्राणी सृष्टीशी संबंधित आहे? स्पॉन्जिला तर ती आहे पोरिफेरा प्राणी सृष्टीशी संबंधित. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पोरिफेरा. स्पॉन्जिला हा गोड्या पाण्यात आढळणारा स्पॉन्ज असून तो पोरिफेरा संघातील प्राणी आहे. पोरिफेरा प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे शरीरावर असलेली सूक्ष्म छिद्रे व जलवाहिनी. ओके, जलवाहिनी प्रणाली. समोरचा प्रश्न तर मित्रांनो हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे. जर तुम्ही अजून आपला 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्न संच घेतला आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिली. यासोबत आपण मराठी शब्दसंग्रह यावर जे वन लाईनर प्रश्न बनवलेत म्हणजे मराठी व्याकरणाचा जे मराठी शब्दसंग्रह आहेत त्या शब्दसंग्रहावर वन लाईनर प्रश्न बनवलेत. 800 ते 900 प्लस प्रश्न आहेत म्हणजे असे 2900 प्लस प्रश्न तुम्हाला आपण देतोय आणि तेही फक्त आणि फक्त 69 रुपीजमध्ये. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्न संच घ्यायचा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची. आता पहा, मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे अंदाजे पीएच मूल्य किती असते तर ते असते 10. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 10. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचे निलंबन असून ते कमकुवत क्षारीय वीक बेस आहे. ओके, त्याचं पीएच मूल्य साधारणपणे 10 असतं, हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती भारताची सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे तर ती आहे ड्युरँड कप. राईट आन्सर ऑप्शन 4 ड्युरँड कप. ओके, ड्युरँड कप ही भारतातील नव्हे तर आशियातील ही सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा. हिची सुरुवात 1888 मध्ये झाली होती आणि ब्रिटिश अधिकारी सर मॉर्टिमर ड्युरँड यांनी त्याची सुरुवात केली होती, थोडक्यात स्थापना केली होती. समोरचा प्रश्न पाहूया. आता हे आपण काय बघतोय तर हे सर्व प्रश्न स्टॅटिक जीकेचे म्हणजे स्थिर जीके, हे कधीच बदलत नाही. आता ड्युरँड कप भारतातील सर्वात जुना फुटबॉल स्पर्धा आहे. तो कधी बदलणार आहे? तोच राहणार आहे ना सर्वात जुना. मग तो कधी बदलणार आहे का तर नाही. मग पहा, ही माध्यमे देखील खालीलपैकी कोणती महत्वाची भूमिका बजावतात? हा देखील त्याच पद्धतीचा आहे. तर अजेंडा सेट करणे बरोबर आहे आणि जाहिरातींद्वारे उत्पन्नाची जाहिरात करणे बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 1 आणि 2 दोन्ही बरोबर. म्हणजे माध्यमे समाजात कोणते विषय महत्वाचे ठरतील हे ठरवून अजेंडा सेट करतात. तसेच विविध माध्यमांद्वारे जाहिराती करून उत्पादन, सेवा व कल्पनांची प्रसिद्धी करतात. त्यामुळे ही दोन्हीही विधाने योग्य आहेत मित्रांनो. समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा, बास्केटबॉल खेळातील बचाव डिफेन्स संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा देखील त्याच प्रकारचा आहे. यामध्ये देखील बदल होणार आहे का? खेळाचे नियम तसेच राहणार आहेत बरोबर. मॅन टू मॅन डिफेन्स मध्ये प्रत्येक बचाव करता विशिष्ट आक्रमक खेळाडू विरुद्ध नेमला जातो, तर अगदी बरोबर आहे. आणि झोन डिफेन्स मध्ये कोर्टवरील विशिष्ट क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी बचावकर्ते नेमले जातात, हे देखील बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 1 आणि 2 हे दोन्हीही बरोबर आहे. तर मॅन टू मॅन डिफेन्स म्हणजे खेळाडू विरुद्ध खेळाडू असा बचाव असतो आणि झोन डिफेन्स म्हणजे काय तर ठराविक क्षेत्राचं संरक्षण केलं जातं, हे लक्षात ठेवायचंय. म्हणून दोन्ही बरोबर आहेत. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, आता इथून पुढे जे आपण प्रश्न पाहतोय ते मराठी व्याकरणावर जे प्रश्न विचारले ते पाहतोय. तर पहा, खालील वाक्याचा मिश्र वाक्य प्रकारातील अचूक प्रकार ओळखायचा आहे.
तर आज तो उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने सातत्यपूर्ण सराव केला. आपल्याला मिश्र वाक्य प्रकारातील अचूक प्रकार ओळखायचा आहे. बघा इथं काय आहे, कारण त्याने म्हणजे लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे. राईट आन्सर ऑप्शन आहे कारणबोधक. या वाक्यात कारण हा शब्द कारण दर्शवतो. मुख्य विधानासाठी कारण सांगितलं असल्यामुळं हे कारणबोधक मिश्र वाक्य आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न पहा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. बरोबर, श्रीकृष्ण जराकडून मारला जातो. वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचे. ओके, तर पहा या वाक्यात कर्ता अप्रत्यक्ष आहे. बरोबर, आणि कडून या शब्दाचा वापर झालाय आणि अशा प्रकारचा प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग मध्ये समाविष्ट असतो. म्हणून राईट आन्सर ऑप्शन 3 नवीन कर्मणी प्रयोग म्हणून हा ओळखला जातो. समोरचा प्रश्न खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. दररोज प्रसिद्ध होणारे, दररोज प्रसिद्ध होणारे त्यालाच आपण म्हणतो दैनिक वृत्तपत्र. दैनिक वृत्तपत्र. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 दैनिक. बरोबर, दैनिक हे दररोज प्रसिद्ध होणार असतं. बरोबर, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले अचूक वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. लांडोर मादी आहे. नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेलं अचूक वाक्य लांडोर मादी आहे. मग पहा, एक आहे असेल तर ते असेल पर्याय क्रमांक 4 लांडोर मादी नाही. बरोबर, विधेय वाक्याचा नकार करण्यासाठी नाही हा शब्द वापरला जातो. त्यामुळे योग्य नकारार्थी वाक्य लांडोर मादी नाही. समोरचा प्रश्न पाहूया. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. वार्ताचा समानार्थी शब्द आहे समाचार. राईट आन्सर ऑप्शन 2 समाचार. तर अशाच पद्धतीचे जे आहेत समानार्थी विरुद्धार्थी शब्द समूह शब्दवाचक म्हणजे म्हणी अशा पद्धतीचे आपण 800 ते 900 ऑनलाईन प्रश्न तुम्हाला दिलेत. त्यामुळे याचा फायदा होऊ शकतो परीक्षेमध्ये. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. आता वार्ता आणि समाचार हे दोन्ही शब्द बातमी माहिती या अर्थाने वापरले जातात. समोरचा प्रश्न. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण इंग्लिश ग्रामर या घटकावर विचारलेले प्रश्न पाहतोय. तर पहा, सिलेक्ट द अप्रोप्रिएट आर्टिकल फ्रॉम द बिलो ऑप्शन्स टू कंप्लीट द सेंटेन्स. काय वापरायचे आर्टिकल. ओके, तर काय आहे प्रॉपर आर्टिकल आपल्याला यासाठी यूज करायचे. ओके, म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य आर्टिकल कोणते ते आपल्याला थोडक्यात निवडायचंय. वी वेंट टू लॉवर अँड सॉ द मोनालिसा. ओके, तर हे लॉवरे काय आहे तर हे एक विशिष्ट व प्रसिद्ध संग्रहालय द लॉवरे म्युझियम. ओके, आणि जेव्हा आपण हे आता लॉवरे म्युझियम हे विशिष्ट झाले प्रसिद्ध झाले आणि जेव्हा आपण विशिष्ट स्थळांच्या नावापूर्वी जर आपल्याला आर्टिकल वापरायचे त्यावेळी युनिक नाव आहे ना लॉवरे. तर मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं युनिक विशिष्ट जर स्थळ आहे तर त्यावेळी आपण द चा उपयोग करतो, द आर्टिकल वापरतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द. वी वेंट टू द लॉवरे अँड सॉ द मोनालिसा. समोरचा प्रश्न पाहता, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ प्रॉपर पंक्च्युएशन फॉर द गिवन सेंटेन्स बिलो. ओके, तर अशाच पद्धतीचे प्रश्न मागची जी प्रश्नपत्रिका आपण अभ्यासली होती त्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील 5 प्रश्न होते आणि अशाच पद्धतीचे होते. ओके, एकामध्ये आर्टिकल यूज करायचं होतं, दुसऱ्यामध्ये विरामचिन्ह यूज करायची होती, त्यानंतर वाक्य पूर्ण करण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्री होती, त्यानंतर वर्तमान काळातील वाक्य होतं आणि जिथं क्रियापद योग्य आहे ते क्रियापदाचं. म्हणजे अशा पद्धतीचे 5 प्रश्न मागे देखील होते आणि सेम 5 प्रश्न इथे देखील आहेत. ओके, तर पहा आता समोरचा या प्रश्नात जर पाहिलं तर काय करायचे पंक्च्युएशन वापरायचं. यू हॅव 2 चॉईसेस फिनिश द वर्क टुडे ऑर लूज द कॉन्ट्रॅक्ट. ओके, तर यासाठी योग्य वाक्य कोणतं असेल तर ते आहे पर्याय क्रमांक 3 यू हॅव 2 चॉईसेस फिनिश द वर्क टुडे ऑर लूज द कॉन्ट्रॅक्ट. तर काय आहे तर या ठिकाणी काय आहे चॉईसेस नंतर स्पष्टीकरण यादी दिली आहे. ओके, म्हणजे ही चॉईस आहे. त्यानंतर फिनिश द वर्क टुडे ऑर लूज द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय केलंय स्पष्टीकरण दिले. बरोबर, आणि त्यामुळे इथं कोलन जे आहे ते योग्य आहे.
ओके, आणि इतर पर्यायामध्ये तसं आहे का, नाहीये, म्हणून डायरेक्ट आपण हे राईट आन्सर दिलेलं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. ओके, तर वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य सर्वोत्तम सुपरलेटिव्ह डिग्री पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हाच सेम प्रश्न मागे देखील म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री संबंधीचा आला होता. राजेश बॉट डॅश डॅश कार इन द मार्केट. ओके, तर सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे सर्वात जास्त किंवा सर्वात कमी. मग पहा, राजेश बॉट यामध्ये काय आहे, आपल्याला कॉस्ट शब्द दिला आहे, बरोबर. मग सर्वात जास्त जर आपल्याला बघायचं असेल तर ते काय आहे, तर कॉस्टलिस्ट. ओके, म्हणून राईट आन्सर ऑप्शन 2 द कॉस्टलिस्ट. ओके, म्हणजे सर्वात जास्त किंवा सर्वात कमी. मग कॉस्टली, कॉस्टलियर आणि कॉस्टलिस्ट हे योग्य आहे, म्हणून राजेश बॉट द कॉस्टलिस्ट कार इन द मार्केट. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ प्रेझेंट टेन्स टू फिल इन द ब्लँक्स. रोहित अँड सोनिया डॅश डॅश टू प्ले कार्ड गेम्स. ओके, तर पहा यात काय करायचंय, ही जी रिक्त जागा आहे ती भरण्यासाठी आपल्याला काय करायचे, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळातील योग्य रूप निवडायचे, बरोबर. तर रोहित अँड सोनिया लाईक टू प्ले कार्ड गेम्स सरळ आहे, राईट आन्सर ऑप्शन 4 लाईक. ओके, तर काय आहे हे वाक्य, रोहित अँड सोनिया टू प्ले म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, हे काय आहे, हॅबिट आहे, दर्शवते म्हणजे प्ले कार्ड गेम्स, बरोबर. त्यामुळं इथं काय आहे, जे वर्ब आहे, वर्ब क्रियापद त्याचं बेस फॉर्म वापरलाय, म्हणजे इथं आपल्याला क्रियापद दिलंय लाईक. मग लाईकचं बेस फॉर्म कोणतं आहे, तर लाईकच आहे, म्हणून रोहित अँड सोनिया लाईक टू प्ले कार्ड गेम्स असं राईट आन्सर आहे. समोरचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब फॉर्म द गिवन ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक. ओके, पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब आपल्याला निवडायचं, म्हणजे ही जी रिक्त जागे आहे, रिकामी जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांमधून योग्य क्रियापद आपल्याला निवडायचं आहे. ऑल स्टुडंट्स मस्ट डॅश डॅश देअर युनिफॉर्म्स एव्हरी डे. ओके, मग यामध्ये काय येईल, तर यामध्ये येईल वियर, राईट आन्सर ऑप्शन 1 वियर. ओके, तर मस्ट हा मॉडेल वर्ब आहे आणि मॉडेल वर्ब नंतर नेहमी वर्बचं काय येतं, बेस येतं, बेस फॉर्म येतो, बेस फॉर्म V1 येतं, आणि यामध्ये वियरचं बेस वर्ब वियरच आहे, म्हणून योग्य उत्तर ऑल स्टुडंट मस्ट वियर देअर युनिफॉर्म्स एव्हरी डे. ओके, तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला 100% कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, कोणीही सोडायचं नाही, आन्सर कमेंट करायचे. पहा तुमच्यासाठीचा प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोण राजाजी म्हणून लोकप्रिय होते, 1946च्या अंतरिम सरकारचे ते सदस्य होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. हा देखील तुम्हाला सविस्तर सांगितला, आन्सर कमेंट करून सांगा. खालीलपैकी कोण राजाजी म्हणून लोकप्रिय होते, 1946च्या अंतरिम सरकारचे सदस्य होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते, आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती भारताची सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे, हा देखील डिटेलमध्ये पाहिला, आन्सर कमेंट करायचंय. खालीलपैकी कोणती भारताची सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे, आन्सर कमेंट करायचं आहे मित्रांनो 100%. ओके, तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या सर्वांचा स्टडी बऱ्यापैकी झाला असेल आणि तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. ती टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळणार आहे आणि या टेस्ट सिरीजमध्ये आपण किती टेस्ट समाविष्ट केल्यात, तर 12 टेस्ट समाविष्ट केल्यात आणि या ज्या सर्व टेस्ट आहेत त्या फुल एक्सप्लेनेशनमध्ये आहेत, म्हणजे का चुकलं का बरोबर आहे हे आपण त्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहे आणि अशा पद्धतीच्या टेस्ट आहेत आणि या टेस्ट फक्त आणि फक्त तुम्हाला 49 रुपीज इतक्या माफक फीमध्ये मिळणार आहेत. ओके, आणि सध्या आता 2 टेस्ट आहेत आणि आज संडेला 1 तिसरी टेस्ट ॲड केलेली आहे, अशा 3 टेस्ट सध्या आहेत आणि एक्झाम होईपर्यंत आपण सर्व टेस्ट कव्हर करणार आहे आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे दर वेन्सडे आणि संडेला आपण टेस्ट ॲड करत असतो, बट
जरी आपल्याला लवकर वाटलं तर आपण लवकर ॲड करणार, हे लक्षात घ्या. आणि जर जास्तीत जास्त वाटलं तर 12पेक्षा जास्त टेस्ट देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार, म्हणजे 12च्या प्लसच टेस्ट असणार, हे लक्षात घ्या. मग या सर्व टेस्ट तुम्हाला जवळजवळ 49 रुपयांमध्ये मिळणार आहेत आणि या जवळजवळ 450 ते 500 प्रश्नांचा समावेश आहे. जो सिलेबस आहे त्या सिलेबसला धरून या सर्व टेस्ट आहे. त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP येईल, OTP पटपट टाकून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट जो टेस्ट सिरीज सेक्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि मुंबई उच्च न्यायालय टेस्ट सिरीजवर क्लिक करायचं. ओके. आणि डायरेक्ट वर पण येणार आहे तुम्हाला. आणि जरी तुम्ही प्ले स्टोअरला डायरेक्ट स्मार्ट एक्झाम टाकलं तरी ते आपलं ॲप तुम्हाला समोरच दिसणार आहे. यासोबत तुमच्यासाठी आपण 2000 ऑनलाईन प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेऊन आलेलो आहे. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्नसंच घेतलाय आणि त्यासोबत आता आपण मराठी व्याकरणाचे जे शब्दसंग्रह आहे, शब्दसंग्रह त्यावरील महत्त्वाचे जे 800 ते 900 प्रश्न आहेत, ते 800 ते 900 वन लायनर प्रश्न देखील आपण यामध्ये समाविष्ट केलेत. त्यामुळे हा सर्व प्रश्नसंच तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून मिळणार आहे. यासाठी फक्त आणि फक्त 69 रुपीज फी आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. या सर्व वन लायनर प्रश्नाचा प्रश्नसंच घ्या, त्याची प्रिंट काढून झेरॉक्स काढून त्या रीड करा किंवा मोबाईलमध्येच ठेवून रीड करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2024 जो शिपाई हमाल फराश पदाचा पेपर झाला होता त्या पेपरमधील महत्त्वाचे प्रश्न, म्हणजे तोच पेपर आपण जो 8 फेब्रुवारी 2024चा जी सेकंड शिफ्टचा पेपर आहे तो पेपर या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेला आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.